बात थी। एक गांव में किसान रहा करता था। उस किसान को एक भले दिन के खेत में एक मुर्गी मिली। ಆ ದಿವಸ ಅವ ಕೋಳಿಗೆ ಮಣಿ ತಂದ ಮತ್ತು ನೀರನ್ನು ತಿಂಡಿ ಕೊಟ್ಟ. अगले दिनों किसान को एक सोने का अंडो मिलो. किसान आहे खुशी आहे राहतात पण नाचते नाचते लागलो. त्याच्यानंतर तो बाजारात गेला, खूप सारे अंडी विकली आणि त्याला खूप सारे पैसे भेटले. वो बहुत दिन ऐसे ही करते रहा, उसे बहुत सारे पैसे मिले. কিছুদিন পর ও মনে খিচখিচ করতে থাকলো আর তারপরে তার ও ডিম ভেতর থেকে ও ডিমগুলো পাড়তে লাগলো. അത് കഴിഞ്ഞിട്ട് അവർ ആ കോഴിനെ വെട്ടി. പക്ഷെ അവനെ കണ്ടു വന്ന് ഒരു मोठा കണ്ടു. साहजिक आहे त्याचं पोट कापल्यामुळे ते मेलं, पण त्याच्या पोटात एकच अंडा मिळाल्यामुळे त्याच्या हवरटपणामुळे त्याला जे अंडे नेहमी भेटणार होते ते आता त्या मुर्गी मेल्यामुळे त्याला एकच अंडे मिळाले. आधी रात्र टाळ मृदुंगाचा गजर पुढे विठोबा मागे दिंडीचा साज. आधी रात्र टाळ मृदुंगाचा गजर पुढे विठोबा मागे दिंडीचा साज. नास्ती वैष्णव भक्तीचा जलसाज हरिओम गजर उलाट प्रासाद. नास्ती वैष्णव भक्तीचा जलसाज हरिओम गजर उलाट प्रासाद. माझ्या भक्तिमय मित्र मैत्रिणींनो आणि आदरणीय शिक्षक तुम्हाला आमच्यातर्फे भावपूर्ण नमस्कार. आज आपण इथे एकत्र आलो आहे तो एक पवित्र दिवस आहे. भक्ती, समर्पण आणि वारकरी परंपरेचा राजा म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी महाराष्ट्राच्या मातीला गती येते. वारकरी आपल्या अंगात अभंग घेऊन व मनात विठ्ठलाप्रती भक्ती ठेवून पाय प्रवास करतात पंढरपूरच्या वाटेवर. इथे जमलेल्या सर्व भक्तांना वारी म्हणजे काय ते तरी सांग. वारी ही केवळ यात्रा नसते, तर ती सामाजिक, आध्यात्मिक आणि वैचारिक चळवळ असते. ती आपल्याला समता, एकात्मता, भक्ती आणि साधेपण शिकवते. वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर ती आपल्या संतांची चालत आलेली परंपरा आहे. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, विठोबा माझा खरा देवा, अंगी करुणी मुखी गोडवा. वारीमध्ये लहान मोठे, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष सर्व एकत्र चालतात. कोणताही भेदभाव नसतो. म्हणूनच म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धडू सुपंत. आषाढी एकादशी हा श्रद्धा, भक्ती आणि साधेपणाचा उत्सव आहे. ह्या दिवशी लाखो वारकरी एक सोबत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघतात. ते ज्ञानबा माऊली म्हणत चालत राहतात. जणू त्यांच्या अंगात विठ्ठल भक्तीची संजीवन भरलेली आहे. आणि हो, हे वारकरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री विठ्ठल रुक्माई की जय असेही म्हणतात आणि आपला पायी प्रवास करतात. ते असे का म्हणतात यामागे एक सुंदर गोष्ट आहे. तुला माहित असेल तर सांग. चला, या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आज तुम्हाला एक सुंदरशी गोष्ट सांगतो. एका लहानशा गावात एक तरुण मुलगा राहायचा. त्याचे नाव पुंडलिक होते. तो फार विशिष्ट मुलगा होता. तो त्याच्या आई वडिलांची सेवा मुळीच करत होता. तो त्याच्या मित्रांमध्येच व्यस्त राहायचा. एके दिवशी काय झाले तुम्हाला माहिती आहे का? तो उत्तर काशीला गंगा स्नानासाठी गेला. तिथं त्यांनी थोर महात्मा संत पाहिले. तो त्यांच्याकडे गेला आणि विचारले, तुम्ही काय करत आहात? तेव्हा महात्मा संत त्यांच्या आई वडिलांची सेवा करत होते. ते त्याला समजून घालतात की आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. पुंडलिकाला हे पाहून फार लाज वाटली. त्याला खूप पश्चाताप झाला. तो घरी परतला आणि त्याने एक निश्चय केला की आजपासून आपण आई वडिलांची सेवा मुक्तीपणे व नीट करूया. तो दररोज त्यांना वेळेवर औषधं देणे, दररोज त्यांचे हातपाय दाबणे व त्यांची खूप सेवा करू लागला. हे पाहून पांडुरंग त्याच्यावर खूप प्रसन्न झाला. तो त्याच्या दारी आला. पुंडलिकाने हे पाहिले व त्यांनी विठ्ठलाला सांगितले, तू थोडा वेळ थांब, मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे. त्यांनी पांडुरंगाला पीठ दिली व त्याच्यावर उभा राहायला सांगितले. पांडुरंग त्या विटेवर उभा राहिला व त्याच्या भक्तीला मान दिला. पांडुरंग खूप समाधानी झाला. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला ह्याच्यावरून काय शिकवण मिळते? मी सांगते, आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती. देव तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावतो. फक्त पुंडलिकाने दाखवून दिलं की देव मंदिरात नसतो, ते आपल्या मनात आणि सेवेत असतो. म्हणूनच आपण म्हणतो, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री विठ्ठल रुक्माई की जय. चला, आपल्या शाळेत झालेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण काही संकल्प करूया. मनात द्वेष नको, मनाने सगळ्यांची सेवा करू आणि टाळ मृदंगाने गोडवा पसरू. रामकृष्ण.